जे अशक्य होते शक्य तयानी केले. मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले. नवतेजाने मने उजळली घडली ऐसी किमया. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा. तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा. तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी नादावली. तुझे नाव ओळखी तुझे रूप जाणून जीवाला तुझी याच गाला घरी. सगळी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची तू माऊली.
स्वागताला माझा गणराज
कॅमेरा बंद केला बघ त्याला बोले मारायला पैसे द्या बोल आणि मग बाई
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या आणि आपली परंपरा जपणाऱ्या वारकरी संप्रदायाचं मूर्तिमंत उदाहरण समोर सादर करून सर्व सण समारंभ साजरी करून रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारा हा परफॉर्मन्स होता. सुंदर, अतिशय सुंदर. कौतुकाच्या प्रकाश होतात त्यांचं सादरीकरण उजळणाऱ्या दर्दी रसिक प्रेक्षकांना मी विनंती करते की त्यांनी जोरदार टाळ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. कौतुकाचा वर्षाव करायचा आहे. खूप टाळ्या झाल्या पाहिजे. खूपच छान. यानंतर विविध सामाजिक प्रश्नावर प्रकाश झोत टाकणारा व जनजागृती करणारा कार्यक्रम जनजागर. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी त्रिशा व वेदांत यांच्याकडे सुपूर्त करते. सादर करीत आहेत आपले विद्यार्थी. जनजागर. इस दुनिया में कुठे नाही रे, इकडेच मैत्रिणीकडे. काय झालं, नाराज दिसतेस? काय सांगू, कालचा प्रकार बघून माझ्या डोक्यातूनच जात नाहीये. अभ्यासात आणि कशातच माझं लक्ष लागत नाहीये. मी सांगून पण तुला काय पटणार नाही. नक्की झालं तरी काय? हे बघ, तू पण आता काय केलंस? खाता खाता अर्धे चणे टाकून दिलेस. अरे हे बरोबर आहे का? मला बोलतो बाई मी, पण तो सातला पण संपेल ना बोलला. 4च चणे? अरे ते 4 चण्याची किंमत तुला काय माहिती? मी तुला कालचाच घडलेला एक प्रकार सांगते. ऐक आता. मी काल माझ्या एका नातेवाईकांकडे एका समारंभासाठी गेले होते. तिकडे काही जण अन्नाला चव नाही म्हणून अन्नाचा अपमान करत होते. म्हणजेच जेवढे अन्न हवे आहे तेवढे न घेता ते वाया घालून डस्टबिन मध्ये टाकत होते. अरे हे बरोबर आहे का? अरे आपले शेतकरी, त्याला एक एक कण पिकवण्यासाठी किती वेळ लागतो. उन्हा पावसात तो किती मेहनत करतो, शेतात घाम गाळतो, आणि आपण असं करतो. मला तुझं पटतंय, बरोबर आहे. माझं पण चुकलंच. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना रोजच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो. 2 वेळचे जेवण देखील त्यांना मिळत नाही. किती दयनीय अवस्था आहे ही. हो ना, बंगला, गाडी, ऐशोआरामाचे जीवन काय कामाचे? जिवंत राहण्यासाठी तर अन्नाची गरज लागतेच, आणि अन्नाने तर पोटाची भूक भागते. आता तर भूक लागली आहे, पण त्याहून मोठी भूक समाजातील गरिबीची आहे. ती मिटवायला हवी. नको सोन्या चांदीचे दागिने, नको बंगला, गाडी. पोट भरल्यावरच सुखाची दुनिया दिसते खरी. चला तर मग, आज भुकेमुळे काहींच्या आयुष्यात काय संघर्ष निर्माण होत आहेत, त्या संघर्षाचे प्रतिबिंब इयत्ता 5वीचे विद्यार्थी नृत्याद्वारे आपल्यासमोर सादर करीत आहेत.
इस दुनिया में करोड़ों लोग खेस होते हॅलो कई बच्चों ने आज भी टायमिंगचं कुछ बोल नहीं आणि टायमिंग त्याला बोलून ठेव असं. खाया। एक तरफ थालियों में खाना फेंका जाता है और दूसरी तरफ वो आंखें हैं जो सिर्फ एक निवाले का इंतजार कर रही है। दीदी मुझे बहुत भूख लगी है, 2 दिन हो गए मैंने कुछ भी नहीं खाया। फिक्र मत करो, मैं खाना लाती हूँ। थोड़ा खाना मिल जाएगा क्या? मेरी छोटी बहन भूखी है 2 दिनों से। भूखी है तो काम क्यों नहीं करती? हटो यहाँ से, भिखारी कहेगी, हटो। मैं सिर्फ खाना मांग रही हूँ, भीख नहीं। क्या भूख गुनाह है? क्या इस दुनिया में गरीब होना पाप है? दीदी देखो ना, मेरी छोटी बहन भूख से तड़प रही है। देख, इसका पूरा शरीर भूख से कांप रहा है। मुझे बहुत डर लग रहा है दीदी। फिक्र मत करो, मैं खाना लाती हूँ। अरे मैं इससे ज्यादा नहीं खा पाऊंगा, अब क्या करूं? अरे बाहर किसी गरीब को दे दो, किसी का पेट भर जाएगा। अरे छोड़ो ना, एक काम करता हूँ, कचरे में डाल। क्या गरीबी कोई अपराध है? जिस थाली से तुम खाना गिराते हो उसी के लिए हम तरसते हैं। लोग खाना बर्बाद करते हैं पर किसी भूखे को एक निवाला नहीं देते। हटो यहाँ से, भिखारी कहेगी, हटो। हे भगवान, अब आप ही हमारा सहारा हो। उगाच सांडू नखऱ्याची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको. तुझ्या हाती आहे राम सारा स्वर्गाचा काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. एक ही समय में भूख और भोजन का अपमान, क्या गरीबी कोई अपराध है? जिस थाली से तुम खाना गिराते हो उसी के लिए हम तरसते हैं। भूख सिर्फ पेट की नहीं होती, इज्जत की भी होती है। क्या हम इंसान हैं या सिर्फ दिखावे के लिए समाज? माफ कर, तेरे लिए कुछ ला नहीं पाई। जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. आज हमें समझ है कि हम खाने की बर्बादी में खोए रहे और तुम भूख से लड़ते रहे। अगर हर इंसान थोड़ा बांट दे तो कोई बच्चा भूखा नहीं रहेगा। इसे छू लो जरा, मर जाऊं या जी लो जरा, खुशियाँ झूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लो जरा. भोजन का आदर करें, हर निवाला एक जीवन है। भूख शर्म नहीं, सच्चाई है। जहाँ करुणा है वही सच्ची मानवता है। अगर थोड़ा सा पैर बांट दो तो कोई भूखा नहीं रहेगा।
तयारी झाली की नाही? हो हो झाली झाली, पण कुठे जायचं आहे? अरे आज शीतलकडे सत्यनारायणची पूजा आहे, आपल्या सर्वांना तिथे जायचं आहे. अगं विसरलोच मी, सर्व एकत्र येणार, किती मज्जा येणार, किती छान. आज सत्यनारायण पूजेचा प्रसाद खायला मिळणार. हो ना, आणि आता क्रिसमसही जवळ येत आहे. माझ्या फ्रेंडने तुम्हा सर्वांना इन्व्हाइट केलंय, तुम्ही सर्व नक्की या हा. हो हो, आम्ही सर्व नक्की येऊ तुझ्या फ्रेंडच्या घरी केक खायला. आणि ऐकलं का, माझ्या शेजारी पण आम्ही ईद सणाला त्यांच्याकडे जातो, शीरकुर्मा खातो, खूप मज्जा करतो. तेही दिवाळीला आमच्याकडे येतात, आम्ही एकत्र फराळ करतो, फटाके फोडतो, फराळ खातो. मला तर खूप छान वाटतं. मला असं वाटतं आपले धर्म वेगळे असले तरी आपले सण साजरे करण्याचे भाव एकच आहेत. अगदी बरोबर, म्हणूनच आपण एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतो, एकोप्याने राहतो आणि सर्व सणांचा आनंद लुटतो. हो, महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे सर्व धर्म समभाव, म्हणजे सर्व धर्म समान आहे. मंदिर असो वा मस्जिद, गुरुद्वारा असो वा चर्च, प्रार्थना वेगळी पण प्रेम भाव एकच. सर्व धर्मांचा आदर करू, ऐक्याचा झेंडा हाती घेऊ, हम सब एक है हाच जगाला संदेश देऊ, आखिरकार हम है इंडिया वाले. चला तर मग पुढील नृत्याद्वारे सर्वांमध्ये एकतेची व समानतेची भावना निर्माण करूया. इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी आपल्या समोर पुढील नृत्य सादर करीत आहेत. पुढे उतरला तो. हो मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है. ऐसे है चाहे वैसे है, अरे जो भी है जैसे है, खुद पे हम नाज है. जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हम तो आज़माना. यारबाज हम जानसाज हम इश्कबाज दिलवाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले. छूते हैं हार से इंडिया वाले, छीले हार से इंडिया वाले. दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. तो सीधे बड़े, कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा. ओ हमको परवाह नहीं, जो भी कहता है कहने पे, जब ये भला या बुरा. जैसी भी मर्जी हो हमारी, करते हैं ऐसी होशियारी. दिल से यार जो ले पुकार तो जान निसार कर डाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले. छूते हैं हार से इंडिया वाले, छीले हार से इंडिया वाले. दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, उंगली पे सबको नचा दे हम इंडिया वाले. आँखों की चाबी से थोड़ा बेताबी से चुपके से खोले दिल के ताले. सजा देते, जिसकी भी हमको प्यार दिल में बात एक बार होता है प्यार, ये लफ्ज़ कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले. छूते हैं हार से इंडिया वाले, छीले हार से इंडिया वाले. दुश्मन के छक्के छुड़ा दे हम
इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ाने होली पे सबको नचाने दुश्मन के छक्के इंडिया अरे वेदांत, काल रात्रीच्या बातम्या पाहिल्यास? पुन्हा एकदा मुलींवर अत्याचार. खरं सांगू, मला तर खूप राग येतो आणि भीती देखील वाटते. हे सगळं कधी थांबणार आहे? हो त्रिशा, पाहिली मी बातमी. खरंच खूप वाईट वाटतंय. पण हल्ली हे खूप सामान्य झाल्यासारखं वाटतंय. सामान्य? वेदांत, हे सामान्य कसं असू शकतं? आपण प्रगती करतोय, शिक्षण घेतोय असं म्हणतो, पण स्त्रिया अजूनही सुरक्षित नाही. सार्वजनिक ठिकाणी म्हणा, ऑफिस मध्ये, घरात, कुठेच नाही. पण मग आपण काय करू शकतो? फक्त बोलून उपयोग नाही, तर कृतीतून दाखवावं लागेल. मुलींना संरक्षण देणं आणि गुन्हेगाराला शिक्षा होणं गरजेचे. म्हणूनच बेटी बचाव बेटी पढाव. अगदी बरोबर. शिक्षण, जनजागृती, कठोर कायद्याची अंमलबजावणी यातून हा बदल शक्य आहे. नाहीतर ही परिस्थिती अशीच वाढत राहील आणि आपल्या भगिनी असुरक्षित राहतील. म्हणूनच आजपासून, या क्षणापासून आपण अधिक जागरूक राहू. चला तर मग, इयत्ता 8वी ते 10वीचे विद्यार्थी आपल्या समोर पुढील सादरीकरण सादर करीत आहेत. हेलो, गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर सिमरन बोल रही हूँ. यस, वाइफ प्रेग्नेंट है, लड़की है, अबॉर्शन करना. कैसे बात कर रहे हो आप? क्या बात कर रहे हैं? लड़का चाहिए होगा आपको? नहीं, लड़का नहीं, लड़की ही चाहिए. तो फिर क्यों करा रहे हो अबॉर्शन? क्योंकि रेप हो जाएगा इसका. सो सॉरी डॉक्टर, मैं नवीन बोल रहा हूँ रेडियो मिर्ची से. और मुझे मालूम है कि आपके पास कॉल्स आती होंगी, लेकिन उनकी वजह यही होती होगी कि मैं दहेज नहीं दे सकता या मैं लड़की को पढ़ा नहीं सकता. लेकिन अब कॉल्स आया करेगी और वजह ये हुआ करेगी डॉक्टर कि मैं अपनी बच्ची को पैदा नहीं होने देना चाहता क्योंकि इसका रेप हो सकता है. दिल्ली में 8 महीने की बच्ची का रेप हुआ. 8 महीने की बच्ची होती कितनी, अगर वो तंदुरुस्त ना हो, इंसान के एक हाथ में आ जाती है. उसका रेप हुआ है. सॉरी, मैंने आपका वक्त भी ले लिया, लेकिन मैं बताना चाह रहा हूं सबको कि ये होने लगेगा, वरना इस चीज को बंद करवा दो. मेरी समझ में नहीं आता, ये स्लोगन देखने के बाद लोग खुश हो जाते हैं, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. क्यों हम पहले ही जाहिर कर देते हैं कि बेटियां कमजोर हैं, पढ़ी लिखी भी नहीं है, इनको बचाना भी है. ऐसे स्लोगन क्यों नहीं बनते कि बेटे को बताओ और ना माने तो थप्पड़ लगाओ. और जितने लोग इस बात को मानते थे ना कि लड़की घर से बाहर निकलती है तो रेप होता है, उसके रिश्तेदार ने बेडरूम में घुस के उसकी बच्ची के साथ रेप किया. जब इसके माँ बाप ने इस बच्ची को देखा तो खून में लथपथ पड़ी थी. पूरा हॉस्पिटल गूंज गया था इसकी चीख से. एक लौ है 100 पर छाई है, आँखों ने यादें बरसाई है. चाहत की जरा कोई पूछे, कीमत क्या दिल ने चुकाई है. परछाई है, आँखों ने यादें बरसाई है। मुझे कोई फिक्र नहीं,
कोई बताने की जरूरत नहीं है किसी को कि लड़कियां किसी से कम नहीं होती। जब आप किसी को ये बताते हैं कि लड़कियां किसी से कम नहीं है, इसका मतलब यह है कि कहीं ना कहीं पहले से ही दिमाग में हमने ठूस रखा है कि लड़कियां कम होती है। पुढील स्त्री शक्ती ह्या कार्यक्रमाची सूत्रे मी जागृती मॅडम यांना देत आहे। आज आपण 21व्या शतकामध्ये पदार्पण केले आहे, तरी स्त्री समजून घेणे आम्हाला अजून फारसे जमलेलेच नाही। शिव आणि शक्ती हे विश्वाचे दोन अविभाज्य असे पैलू आहेत। शिव म्हणजे परम चैतन्य आणि शक्ती म्हणजे त्या चैतन्याची क्रियाशील ऊर्जा। या दोन ऊर्जांपासूनच सृष्टीचे चक्र चालते। शक्ती ही शिवापासून निर्माण होते आणि शिवाच्या मदतीने विश्वाचे संतुलन राखते। स्त्री हीच प्रकृती असून ती सृष्टीची माता आहे, जिच्यापासून सर्व काही निर्माण होते। स्त्री ही केवळ व्यक्ती नसून ती सृजनशक्ती, निसर्गाचा अविभाज्य भाग आणि सृष्टीच्या अस्तित्वाचे मूळ आधार आहे। सृष्टीची निर्माती, पालनकर्ती, संहारक आहे। तीच दुर्गा, तीच लक्ष्मी, सरस्वती, महिषासुरमर्दिनी अशा विविध रूपातून प्रकट होते। तिच्याच वात्सल्य, सामर्थ्य आणि चैतन्य आहे। म्हणूनच स्त्री आणि शक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। तसेच परमेश्वराचे असीम सामर्थ्य म्हणजे स्त्री। भारतरूपी परंपरेत देवी म्हणजे शक्ती आणि ही शक्ती सर्वत्र पसरलेली आहे। निसर्गात, सृष्टीत प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वात आणि प्रत्येक मानवाच्या धैर्यात महिषासुरासारखा अहंकार, अन्याय आणि अधर्माचा नाश करणारी, भक्तांचे रक्षण करणारी माता अयगिरी नंदिनी या स्तोत्रातून अद्वितीय तेजाने प्रकट होते। चला तर मग पुढील नृत्य प्रकारातून देवींची विविध रूपे यांचे आपण दर्शन घेऊया। आई जगदंब मदंब कदंब वन प्रियवासिनी हासरते शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभ गंजिनी कैटभ भंजिनी रास
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. स्त्रीमध्ये असलेल्या आदिशक्तीचे दर्शन सुंदर अशा नृत्यातून आपणास झालेले आहे. आदिशक्तीच्या रूपात अवतरलेली ही स्त्री भक्ती मार्गाने देखील संत साहित्यामध्ये आपले अस्तित्व सिद्ध करून गेली. स्त्रीचे स्थान अत्यंत आदर्श आहे. अनेक संतांनी आपल्या अभंगातून स्त्रीच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे. सृष्टीची जननी तीच नवीन पिढीला जन्म देते. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत मीराबाई अशा कितीतरी संतांची उदाहरणे आपण देऊ शकतो. संत मुक्ताबाईंचा हा अभंग म्हणजे त्या अनमोल आध्यात्मिक वारशाला नम्र अभिवादन आहे. चला तर मग पुढील स्त्रीच्या अलौकिक गुणांचे, तिच्या पावित्र्याचे दर्शन आपण पुढील अभंगामधून घेऊया. आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. कारे बदलासी देवा कारशील नास, आनंदाने येईन देवा तुझ्या रांगोळ्यात. कारे बदलासी देवा कारशील नास, आनंदाने येईन देवा तुझ्या रांगोळ्यात. रूप तुझे पाहून मन होई शांत, पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. गोड तुझे रूप देवा, गोड तुझे नाम, आवडीने गाईन देवा तुझे हरिनाम. गोड तुझे रूप देवा, गोड तुझे नाम, आवडीने गाईन देवा तुझे हरिनाम. अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात, पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. भेट असते नारी, ती जन्माला येऊनच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहेर उजळवणारी स्त्री ही एक ज्योत असते. आज आपण अशाच एका मातेची गाथा ऐकणार आहोत, जिने आपल्या तर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, जिने इतिहास घडवला, जिने रचले स्वराज्य. त्या पराक्रमी मातेचे नाव राजमाता जिजाऊ. ज्यांच्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांच्या संस्कारांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. त्यांचे जीवन म्हणजे त्या स्वाभिमान आणि दूरदृष्टीचे एक उत्तम आदर्श आहेत. म्हणूनच इतिहास जिथे जिथे शिवबांची गाथा गातो, तिथे आदराने आणि श्रद्धेने म्हणतो,
जिजाऊ नसत्या तर शिवबा नसते आणि शिवबा नसते तर हे स्वराज्य नसते. त्या उदात्त मातृशक्तीला मानाचा मुजरा जिने एका मुलाला नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला स्वराज्य दिले. चला तर मग या वीर मातेच्या शौर्याची गाथा पुढील पोवाड्यातून ऐकूया. ओम नमो भवानी माते, ओम नमो भवानी माते. ओम नमो भवानी माते, तुझ्या आशीर्वादे कृपा प्रसादे शाहिराचा साज पुन्हा चढला. शाहिराचा साज पुन्हा चढला. शाहिराचा साज पुन्हा चढला. सूरतालाचा खेळ मांडला. सूरतालाचा खेळ मांडला. सूरतालाचा खेळ मांडला. जिजामातेचं गुण गाण्याला जी जी जी. जिजामातेचं गुण गाण्याला जी जी. जिजामातेचं गुण गाण्याला जी जी जी. प्रतिभवानी रूप देवीचं तशी जिजामाऊली. तशी जिजामाऊली. तशी जिजामाऊली. रयतेचा सांभाळ कराया सदा तीच धावली. जीर जीर हाजीर जी. जीर जीर हाजीर जी. हे जी हे जी. स्वाभिमानान सत्वाचा तिनं शिकविला धडा. तिनं शिकविला धडा. तिनं शिकविला धडा. स्वराज्याच्या काजासाठी केला मावळा खडा. जीर जीर हाजीर जी. जीर जीर हाजीर जी. हे जी हे जी हे जी. देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी, बहुत जनांच्या उत्थानासाठी, परकीय सत्ता हद्दपार करण्यासाठी, महाराज शहाजी राजांच्या स्वप्नातील स्वकीयांचं हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी तिला पुत्राचा तेजस्वी तिला पुत्राचा तेजस्वी आणि ओजस्वी कर्म तपस्वी शिवाजी राजा केला तयार. शिवाजी राजा केला तयार. शिवाजी राजा केला तयार. मावळे वीर आणि सरदार. मावळे वीर आणि सरदार. मावळे वीर आणि सरदार. उठविण्या अन्यायाचा बाजार जी जी जी. उठविण्या अन्यायाचा बाजार जी जी. उठविण्या अन्यायाचा बाजार जी जी जी. वीर पत्नी शहाजी राजांची प्रेरिका ही स्वराज्याची. माय झाली महाराष्ट्राची. गुरु झाली शिवरायांची. भक्ती शक्ती आणि त्यागाची. जिजाऊ मूर्ती न्यायाची. जिजाऊ मूर्ती न्यायाची नव्हे किरदादा. जिरदा जिर जी जी. अन्नदाता जिरदा जिर जी जी. अन्नदाता जिरदा जिर जी जी. 3.5 शक्तीपीठ. साडेतीन शक्तीपीठ नांदती हित याच चरणात. हीच ज्ञानेश्वरी हीच गाथा. हीच ज्ञानेश्वरी हीच गाथा. हीच ज्ञानेश्वरी हीच गाथा. मराठ्यांची हीच भगवद्गीता. मराठ्यांची हीच भगवद्गीता. मराठ्यांची हीच भगवद्गीता. स्वराज्य जननी जिजामाता जी जी जी. स्वराज्य जननी जिजामाता जी जी. स्वराज्य जननी जिजामाता जी जी जी. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराजांचा. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महादेव. महादेव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकापेक्षा एक असे नृत्याविष्कार आपले विद्यार्थी रंगमंचावर सादर करीत आहेत. नभी झेपावणारी तू पक्षिणी, समक्ष कर्तव्य दक्ष तू गृहिणी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी,
शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिणी, माता जिजाऊ आपणास मानाचा मुजरा. आज आपण पाहतो समाजातील स्त्रिया शिक्षित, स्वतंत्र आणि सक्षम बनल्या आहेत. विविध क्षेत्रात पुढे आहेत. उदाहरणार्थ शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर, नर्स, पायलट विविध स्पोर्ट क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहेत. या बंधनातून बाहेर पडून स्वतःची अशी ओळख बनविली आहे. ज्यांनी शिक्षणाचा पाया रोवला अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याने समाजाला नवी दिशा दिली. शिक्षणाचे दीप प्रज्वलन करून स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. तरी देखील आज स्त्रियांना संघर्ष करावा लागतो, ज्याची प्रेरणा सावित्रीबाईंच्या कार्यातून सापडते. मी सावित्रीबाई फुले बोलते हे शब्द फक्त त्यांच्या स्वप्नांची गाथा आहे. पुढील सादरीकरणातून आपण त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्प्यावर प्रकाश टाकणार आहोत. स्त्री म्हणजे एक वाट. स्त्री म्हणजे एक वाट, अशक्य ते शक्य करून दाखविणारी, अन्यायाला न्याय मिळवून देणारी, अन सुखाचा त्याग करून दुःखांना कवटाळणारी. चला तर मग अशाच एका अलौकिक स्त्रीची गाथा आपण पुढील नृत्यातून पाहूयात. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. मुलींची शाळा काढली आहे तिने आणि हिच्या नवऱ्याने. स्त्री शिक्षण म्हणजे घोर पातक. हो, लक्षात येत आहे ना. शिक्षण देते सावित्री. बाईने शिकून करायचंय काय? स्त्रियांना घरात रांधा वाढा आणि पुष्टी काढा म्हणावं. बायकांची लायकी उंबऱ्यांच्या आत. पुरुषांची बरोबरी करायची तुला. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडकली. तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी. सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई. सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे, सारी दुनिया बनांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशा तुम्ही. तुझा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल होऊन सकाळला तू जन्म सुखावला. सावित्री आई,
नमन तुझ्या कारण त्यांनी शिक्षणाचा वारसा चालवला आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना तसेच मान्यवर पाहुण्यांना स्वाभिमानाने एक गोष्ट सांगेन की आज सावित्री आईंनी शिक्षणाची हिम्मत केली म्हणून श्री साई शांतीधाम विद्या मंदिर आणि स्वामी जेवी इंग्लिश अकॅडमी सर्व हा स्त्रियांचा स्टाफ आहे, फक्त आणि फक्त स्त्रिया. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. इतिहासातील स्त्रियांचा प्रभाव विविध क्षेत्रात दिसून येतो, ज्यात राजकारणात इंदिरा गांधी, ज्ञानात गार्गी मैत्रेयी, शासनात अहिल्याबाई होळकर, क्रांतिकारक झाशीची राणी, विज्ञानमध्ये मेरी क्युरी, किरण बेदी IPS. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात अनेक नावांपैकी एक नाव तेजाने झळकते, ते म्हणजे झाशीची राणी. हे नृत्य त्या वीरांगनेला समर्पित आहे जिने केवळ झाशी नाही तर संपूर्ण राष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली. चला तर मग तिच्या कार्याची गाथा पुढील नृत्यातून पाहूयात. मैं लक्ष्मी प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. The Governor General Lord Dalhousie के orders. We have to give up your Jhansi now. झांसी तैयार है किसी भी स्थिति के लिए. You want to fight a war without money, without resources. मैं अपनी झांसी नहीं दूंगी. अगर युद्ध ही एकमात्र रास्ता है तो युद्ध होगा.
झांसी. थेंबा थेंबामधून येथे तुझ्या सामर्थ्याचा डंका व्हावा. थेंबा थेंबामधून येथे तुझ्या सामर्थ्याचा डंका व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री तुझ्या शक्तीचा जागर व्हावा. तुझ्या शक्तीचा जागर व्हावा. जन्माला आल्यापासून जन्म देण्यापासून त्या आकाशाला गवसणी घालेपर्यंत मुलगी, माता, जननी, बहीण, पत्नी विशेष भूमिका पार पाडत असलेली नारी अजूनही तिला कमकुवत समजले जाते. जी घर सांभाळते, समाजाला घडवते, देशाचा आधार आहे. आज आपण केवळ स्त्रीच्या भूमिकांचेच नाही तर तिच्या समोर असलेल्या आव्हानांना पेलून त्याच्यातून ती कशी मार्ग काढून आपले अस्तित्व सिद्ध करते हे या नृत्यातून पाहूयात. सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया. कोई काटो ना है हमको होश में, कदमों को थामो ये है आते जोश में. बादल पे है अच्छी है, अब तो घर चल पड़ी अपनी ये नाव है. जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे. तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे. आजची स्त्री ही केवळ घर सांभाळणारी नसून ती प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवणारी नारी शक्तीचे प्रतीक बनली आहे. जिच्यामुळे हे जग चालते. निसर्गातील प्रत्येक कण जिवंत आहे. चला तर मग या नृत्यातून दैवी शक्तीच्या रूपात सर्व कर्तृत्ववान स्त्रियांच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकूया आणि पुढील नृत्य समाजातील प्रत्येक स्त्रीला समर्पित करूयात.
शक्ति है, वो 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 शक्ति है। कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है। सपनों के पंख हैं, साहस की उड़ान है। सपनों के पंख हैं, साहस की उड़ान है। साथ खुला आसमान है, पास हौसलों का दम है। साथ खुला आसमान है, पास हौसलों का दम है। जोश कुछ कर गुजरने का है, कुछ कर गुजरने का है। वो शक्ति है कि जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है, जो चक्रवात की लहर के सर पे चढ़ के झूम ले, कि प्रश्न चिन्ह तोड़ कर जब करो तो झूम ले। सरपरस्ती जब अपनी मिट्टी की हो, शोलों पर चलने की हस्ती हो। सरपरस्ती जब अपनी मिट्टी की हो, शोलों पर चलने की हस्ती हो। शबनम बन सजने की फुर्सत किसे, लिबास फौज जब गुरूर हो। शबनम बन सजने की फुर्सत किसे, लिबास फौज जब गुरूर हो। जज्बाए हिंद जब सुरूर हो, जज्बाए हिंद जब सुरूर हो। और इबादत में शहादत मांगी हो, शहादत मांगी हो। जो गोर बर्फ को नाथ लेके चलती है, जो तीर में बदली है, जो ढाल में भी ढलती है, जो एक पल में अग्नि है, जो एक पल में नींद है, जो पत्थरों की स्याही से खींची निगाहें अब महबूब को नहीं ढूंढती, निगाहें अब महबूब को नहीं ढूंढती। निगहबानी करती हैं सरहदों पर, बाहों में पिघलने की ख्वाहिश नहीं, बाहों में पिघलने की ख्वाहिश नहीं। जब जुनून फौलाद पिघलाने का हो, नैन कटारी अब दिल पर नहीं चुभती, नैन कटारी अब दिल पर नहीं चुभती। खंजर बंद चीरती है सीना दुश्मन का, सीना दुश्मन का। कोयल सी बोली अब भरती है दुदुम्भी रणभेरी का, कोयल सी बोली अब भरती है दुदुम्भी रणभेरी का। जीत का गीत दोहराएंगी जवानियाँ, जीत का गीत दोहराएंगी जवानियाँ। लहू में दुर्गा पद्मा लक्ष्मी की रवानियाँ, लहू में दुर्गा पद्मा लक्ष्मी की रवानियाँ। सो प्राण दे जो करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। करे सो प्राण दे जो करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। हर चिलमन, हर हिजाब,
हर घूंघट नहीं बाट जोहती अब कृष्ण की। हर चिलमन, हर हिजाब, हर घूंघट नहीं बाट जोहती अब कृष्ण की। क्योंकि द्रौपदी भी जान गई है कृष्ण ना आएंगे अब। क्योंकि द्रौपदी भी जान गई है कि कृष्ण ना आएंगे अब। उसे स्वयं करनी होगी रक्षा अपने आबरू की, अपने सिंदूर की। उसे स्वयं करनी होगी रक्षा आबरू की, सिंदूर की। देशासाठी युगासाठी ती म्हणजे उत्पत्ती, ती म्हणजे स्थिती। शांता दुर्गा भवानी रूप सरस्वती शारदा ती म्हणजे समय, ती म्हणजे प्रलय। तिच्यातून पुरुषार्थ ती नसता विलय। तिने सावरणं, तिने सांभाळणं, तिने जपणं, तिने जोडणं, तिने जन्म देत राहणं। कष्टाने, त्यागाने, प्रेमाने, मायेने, श्वासाने, ध्यासाने, विश्वास अनसर्वस्वाने। म्हणूनच तो घडला, त्याने महाराष्ट्र घडवला। बघा निनादतोय तिच्या कर्तृत्वाचा डंका। जिजाऊ ती, संस्कार ती, आदर्श ती, आशय ती। पंढरीची रखुमाई, संत रूप मुक्ताई ती। शक्ती, मुक्ती, युक्ती ती, भक्ती, अनविरक्ती ती। शिक्षण क्रांती सावित्री, ज्ञान विद्या रमाई ती। समाज नीती दुर्गाबाई, वैद्यकीत आनंदीबाई। असामान्य आयुष्य ती, निग्रहाचा आग्रह ती। कल्पने सकारी पंख क्षितिज उंच भरारी ती। अशक्य काय हो तिला, कवेत विश्व जग जिंके ती। परमेश्वराचे असीम सामर्थ्य म्हणजे स्त्री आणि आपल्या समोर सर्वत्र स्त्री शक्तीला दिलेला हा मानाचा मुजरा आहे। आपल्या विद्यार्थ्यांनी श्री साईश्याम विद्या मंदिर विरार पूर्व। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री कल्पक पाटील सर, इतर मान्यवर पाहुणे, संस्थेचे विश्वस्त आणि रसिक प्रेक्षक आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आता आपल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल। आता विश्वात के देवे येणे वाग्याने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे। जे परस्परी पडो
स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड ते तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकिये. दृष्टान दृष्ट विजये, ओ आवे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल ज्ञान पसाओ. येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम साईराम. धन्यवाद. आपले विद्यार्थी स्वयंसेवक जे आहेत त्यांनी स्टेजशी संपर्क करायचा आहे.